हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, विन डिस्प्लेसमेंट लॉ आणि स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. या टॉपिकवर आधारित ह्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. Or here show graphical representation of energy distribution spectrum of perfectly black body. म्हणजेच इथे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील 2 मार्काला विचारू शकतात. Therefore here we are going to study that the spectral distribution of black body radiation. Perfectly black body जशी हीट ॲब्सॉर्ब करते तशीच तिला हिटिंग केल्यावर हीट एमिट म्हणजेच रेडिएट पण करते. आणि ही रेडियंट पॉवर म्हणजेच रेट ऑफ इमिशन वेगवेगळ्या तापमानाला आणि वेगवेगळ्या वेव्हलेंथला ती वेगळी असते. म्हणजेच कमी तापमानाला वेव्हलेंथ जरी वाढली तरी पॉवर रेडिएशन म्हणजेच रेट ऑफ इमिशन कमी असते. पण टेम्परेचर इन्क्रीज झाले तर ती कमी वेव्हलेंथला देखील रेडियंट पॉवर जास्त असते, म्हणजेच रेट ऑफ इमिशन जास्त असते. A perfectly black body emit radiation of all possible wavelength. The radiation emitted by black body depend upon its temperature. The graph between energy emitted म्हणजेच काय, that is the radiant power, and wavelength is called spectrum of black body radiation. पण टेम्परेचर जसजसे इन्क्रीज होते, वेव्हलेंथ जरी कमी असेल तरी रेट ऑफ इमिशन इन्क्रीज होते. पण पर्टिक्युलर वेव्हलेंथ नंतर वेव्हलेंथ जरी वाढली तरी रेट ऑफ इमिशन पुन्हा कमी होते. आणि म्हणून इथे आपण रेडियंट पॉवर दॅट इज द रेट ऑफ इमिशन व्हर्सेस वेव्हलेंथ अभ्यासणार, हा ग्राफ आपण अभ्यासणार आहोत. Now the scientists Lummer and Pringsheim studied the energy distribution of black body radiation as a function of wavelength. Here they kept the source of radiation at different temperature. म्हणजेच त्यांनी सोर्स ऑफ रेडिएशन जो आहे तो वेगवेगळ्या टेम्परेचरला त्याचा त्यांनी अभ्यास केला. अँड मेजर्ड द रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेव्हलेंथ. आणि रेडियंट पॉवर आणि वेव्हलेंथचा त्यांनी वेगवेगळ्या तापमानाला अभ्यास केला. द मेजरमेंट वेअर रिप्रेझेंटेड ग्राफिकली इन द फॉर्म ऑफ कर्व शोईंग व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर पर युनिट एरिया ॲज ए फंक्शन ऑफ वेव्हलेंथ लॅम्बडा ॲट डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर. फ्रॉम हिअर that the experimental curve, it is observed that at a given temperature the energy is not uniformly distributed in the spectrum. ह्या स्पेक्ट्रमवरून आपल्याला असं दिसतं की एनर्जी जी एमिट होते और दॅट इज द रेडियंट पॉवर दॅट इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, म्हणजे ती युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेली दिसत नाही, तर ती वेगवेगळ्या तापमानाला काय आहे, वेगवेगळी आहे. ॲट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ वेव्हलेंथ. इनिशियली वेव्हलेंथ जशी इन्क्रीज होते रेडियंट पॉवर म्हणजेच रेट ऑफ इमिशन इन्क्रीज होते. आणि एका विशिष्ट तापमानाला रेट ऑफ इमिशन जास्त असते तेव्हा त्याच्या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथला लॅम्बडा मॅक्स असे म्हणतात. इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द टेम्परेचर ऑफ रेडिएटिंग बॉडी. नाऊ एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल वेव्हलेंथ. म्हणजेच हा जो कर्वचा एरिया आहे दॅट इज द टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द perfectly black body. Now the peak of the curve shift toward the left. Shorter wavelength, that is the value of lambda max, decrease with increasing temperature. म्हणजेच वेव्हलेंथ जरी कमी असेल तरी पीक ऑफ द कर्व दॅट इज शिफ्ट टुवर्ड लेफ्ट. वेव्हलेंथ कमी असेल तरी एका पर्टिक्युलर तापमानाला रेडियंट पॉवर म्हणजेच रेट ऑफ इमिशन जास्त असल्यामुळे पीक ऑफ द कर्व शिफ्ट टुवर्ड लेफ्ट. दॅट इज व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. हे टेम्परेचर इन्क्रीज झाले तर हा लॅम्बडा मॅक्स काय होतो, डिक्रीज होतो. ॲट हायर टेम्परेचर द रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी इमिटेड
per unit time per unit area according to all the wavelength increases. म्हणजेच परफेक्टली ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर हायर झाल्यावर रेट ऑफ इमिशन देखील पर युनिट टाईम पर युनिट एरिया इन्क्रीज होतं टू ऑल द वेवलेंथ, दॅट इज करस्पॉन्डिंग टू ऑल द वेवलेंथ. At a temperature of 300 Kelvin, that is at room temperature, the waves has a wavelength of about 5 into 10 raised to minus 6 meter. म्हणजेच 300 केल्विन म्हणजेच रूम टेम्परेचरला वेवची वेवलेंथ जी आहे दॅट इज हिअर 5 into 10 raised to minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength different from this value. आणि म्हणून रॅडियंट पॉवर जी आहे ती ह्या वेवलेंथला कमी असते. Now here, next point we are going to study Wien's displacement law. Now according to Wien's law, the wavelength of radiation is inversely proportional to the absolute temperature of the black body. At that time, emissive power of black body is maximum. म्हणजे ज्या वेवलेंथला ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम असते तेव्हा ती वेवलेंथ दॅट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. देअरफॉर at that time that the wavelength of radiation is lambda max. Therefore lambda max is inversely proportional to absolute temperature of the black body. Mathematically that can be written as lambda max is inversely proportional to T, where T is absolute temperature. Therefore lambda max is equal to B upon T, where B is proportionality constant. ह्याचा proportionality constant काय आहे? Small b. And that is called as Wien's constant. That small b is Wien's constant. And therefore that the value of b is 2.897 into 10 raised to minus 3 meter Kelvin. Take this t to that of the left hand side. Therefore lambda max into t is equal to b. And therefore this is the Wien's constant, that is the b is equal to lambda max into t. This law is useful to determine temperature of distant stars, sun, moon, etc. म्हणजेच तारे, सूर्य, चंद्र यांचे टेम्परेचर मेजर करण्यासाठी विन्स डिस्प्लेसमेंट लॉचा उपयोग केला जातो. कारण लॅम्बडा मॅक्स इंडिकेट द वेवलेंथ ॲट विच ब्लॅक बॉडी डॉमिनंटली रेडिएट. इट करस्पॉन्ड टू द डॉमिनंट कलर ऑफ द रेडिएटिंग बॉडी अँड इज ए फंक्शन ऑफ इट्स टेम्परेचर. म्हणजेच ह्या लॅम्बडा मॅक्समुळे त्या बॉडीचं कलर ठरत असतो. नेक्स्ट पॉईंट इज स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. नाव हिअर वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज दिस स्टेटमेंट ऑफ स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. स्टेटमेंट इज दॅट द रेट ऑफ इमिशन radiant energy per unit area or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. म्हणजेच that is the emissive power of a perfectly black body here, that is directly proportional to fourth power of its absolute temperature. And therefore R is directly proportional to T raised to 4. Therefore R can be written as R is equal to sigma T raised to 4, where sigma is Stephan constant. And therefore value of sigma, that the constant value is 5.67 into 10 raised to minus 8 joule meter raised to minus 2 second raised to minus 1 and Kelvin raised to minus 4. Or here that is the watt meter raised to minus 2 and Kelvin raised to minus 4. That is the Stephan constant. Now dimension of Stephan constant, that is sigma r L raised to 0, m raised to 1, t raised to minus 3 and k raised to minus 4. That is the dimension of Stephan constant. Now the explanation for perfectly black body. If Q is amount of radiant energy emitted in time t by perfectly black body of surface area A at temperature capital T, then here Q upon AT is equal to sigma T raised to 4. बॉडीचा सरफेस एरिया जर ए असेल आणि त्यावरून जर Q एवढी रॅडियंट एनर्जी इमिट होत असेल इन टाईम टी, देन हिअर अकॉर्डिंग टू स्टीफन बोल्ट्झमन लॉ Q upon AT is equal to sigma T raised to 4. And therefore here that is for perfectly black body.
नाव फॉर ए बॉडी विच इज नॉट ब्लॅक बॉडी, फॉर ऑर्डिनरी बॉडी, जर बॉडी ऑर्डिनरी असेल, परफेक्टली ब्लॅक बॉडी नसेल, देन द एनर्जी रेडिएटेड or that is the emissive power per unit area per unit time is proportional to the fourth power of absolute temperature. म्हणजेच ऑर्डिनरी बॉडीसाठी that the value of R is equal to E into sigma into T raised to 4, where E is emissivity of the surface, or that is E is coefficient of emission, and therefore here that is R is equal to E into sigma T raised to 4 for the ordinary body. That is the Stefan-Boltzmann law. Therefore, that is according to Stefan-Boltzmann law, R is equal to E sigma T raised to 4. Now here condition. Now if T be the absolute temperature of perfectly black body. आता आपण कंडिशन अभ्यासणार आहोत परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. Now for perfectly black body, if T be the absolute temperature of the perfectly black body and T0 be the surrounding temperature, T0 हे surrounding temperature असेल, and that surrounding temperature is less than that of the perfectly black body, therefore T is greater than T0, म्हणजे सराउंडिंगचं टेम्परेचर लो आहे, therefore the energy radiated per unit time per unit area, तर किती प्रमाणात एनर्जी रेडिएट होईल, that is equal to sigma T raised to 4. Now here सेकंड, एनर्जी ॲब्सॉर्ब फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम, म्हणजेच ती परफेक्टली ब्लॅक बॉडी किती प्रमाणात एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, दॅट इज सिग्मा T0 raised to 4. नाव हिअर दॅट इज इन टर्म्स ऑफ स्टीफन-बोल्ट्झमन लॉ. Thus net loss of energy by perfect black body per unit time per unit area, that is equal to take the difference between that is the energy radiated per unit time per unit area and energy absorbed from surrounding. मग किती प्रमाणात नेट लॉस ऑफ एनर्जी झाली बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी, दॅट इज सिग्मा T raised to 4 minus sigma T0 raised to 4, and therefore sigma common, sigma into bracket T raised to 4 minus T0 raised to 4. This is the net loss of energy by perfectly black body per unit time per unit area. Now for ordinary body, that the net loss of energy, हेच सिमिलर इक्वेशन फॉर ऑर्डिनरी बॉडीसाठी येईल, फक्त इथे काय येईल, दॅट इज द इमिसिव्हिटी ऑफ द सरफेस, और दॅट इज द कोएफिशियंट ऑफ इमिशन, देअरफॉर नेट लॉस ऑफ एनर्जी पर युनिट टाईम पर युनिट एरिया दॅट इज इक्वल टू E इंटू सिग्मा, याला फक्त स्मॉल ईने म्हणजेच इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय करायचं, E इंटू सिग्मा ब्रॅकेटमध्ये T raised to 4 minus T0 raised to 4. Here in this case also that T, capital T is the absolute temperature of the body and T0 be the absolute temperature of the surrounding. Now this is the first condition when T is greater than T0. Now in condition second, if body is at temperature less than that of the surrounding temperature, जे बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा कमी असेल, then there is net gain in thermal energy of the body per unit area per unit time. म्हणजेच इथे जेव्हा बॉडीचं टेम्परेचर कमी असेल तेव्हा ती सराउंडिंगकडनं काय करेल, टेम्परेचर ॲब्सॉर्ब करेल, गेन करेल, आणि म्हणून दॅट द नेट गेन इन थर्मल एनर्जी ऑफ द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज इक्वल टू E सिग्मा ब्रॅकेटमध्ये T0 raised to 4 minus T raised to 4. Therefore since the loss or gain of energy per unit area per unit time is proportional to the fourth power of absolute temperature, म्हणजेच this law is very significant in deciding the thermal equilibrium of physical system.